प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. प्रियानो, पुन्हा एकदा प्रभूचं वचन आपल्यासमोर घेऊन येत असताना मला खूप आनंद होत आहे. सध्याच्या काळाविषयी असं म्हटलं जातं की हा खूप संकटाचा काळ चालू आहे. आजूबाजूला बघितलं तर एका पाठोपाठ एक नवीन संकट मनुष्यावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्यांदा कोरोनानं सगळ्या जगभर हाहाकार माजवला. त्यानंतर टोळधाडीची भीती आली. त्यानंतर चक्रीवादळ आलं आणि दररोज एक अफवा येत असते की काही ना काहीतरी नवीन संकट पृथ्वीवर येणार आहे. कोण म्हणते की एखादा ग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. कोण म्हणते की आणि नवीन विषाणू त्या ठिकाणी हल्ला करतील आणि मग पृथ्वीवरची जवळजवळ 50% लोकसंख्या घटून जाईल. आणि मग मनुष्याच्या मनामध्ये उद्याची शाश्वती राहिलेली नाही आहे. येणारा क्षण आपल्या जीवनामध्ये काय घेऊन येईल हे मनुष्याला सांगता येत नाही. आणि मग मनुष्याने केलेले सगळे प्लॅनिंग्स, मनुष्याने केलेली सगळी तयारी कुचकामी ठरत असताना आपल्याला पाहायला मिळते. कारण मूलतः मनुष्याचा स्वभाव जर आपण बघितला तर मनुष्याचा स्वभाव, सर्व जी धडपड त्याची चालते, सर्व जी पळापळ चालते, ती यासाठी चालते की आपल्या जीवनामध्ये कुठलंही संकट येऊ नये, आपल्या जीवनामध्ये कुठल्याही अडचणी असू नयेत, आपल्या लेकराबाळांच्या जीवनामध्ये कोणत्याही अडचणी असू नयेत, आपल्या कुटुंबाचं जीवन सुरक्षित असावं आणि कोणत्याही प्रकारच्या कमतरतेचा किंवा उणिवांचा, अडचणींचा सामना आपल्याला करावा लागू नये. परंतु मनुष्य किती जरी अशा पद्धतीने विचार करत असला तरी मनुष्याचं जीवन हे असं आहे, जसं काही नीतिसूत्रेचं पुस्तक 27व्या अध्यायाने पहिलं वचन आम्हाला सांगतं की येणारा क्षण तुमच्या जीवनामध्ये काय घेऊन येईल हे सांगू शकत नाही. सगळं सुरळीत चालण्यासाठी आम्ही धडपड करतो, सगळ्या गोष्टींसाठी आम्ही त्या ठिकाणी पळापळ करतो, पण मनुष्याच्या जीवनात एखादी सकाळ अशी उगवते की अनपेक्षित असं संकट घेऊन ती सकाळ, तो दिवस त्याच्या जीवनामध्ये येतो. मनामध्ये कल्पना सुद्धा केलेली नसते, मनामध्ये विचार सुद्धा झालेला नसतो आणि अचानक असं काहीतरी संकट दारामध्ये येऊन उभं राहतं की वाटते की सगळं आपलं जीवन आता संपून गेलं, आपलं जीवन पुन्हा केव्हाच पूर्वीसारखं होणार नाही, आपल्या जीवनातला आनंद केव्हाच पूर्वीसारखा असणार नाही, जीवनाची परिस्थिती केव्हाच पूर्वीसारखी असणार नाही. कोणतं संकट असेल माहिती नाही. अनेक संकट मनुष्याच्या जीवनाशी जोडली गेलेली आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित एखादी जिवलग व्यक्ती आपल्याला सोडून जाते, कदाचित नातेसंबंधांमध्ये काही समस्या निर्माण होतात. बऱ्याचशा लोकांची या काळामध्ये नोकरी गेलेली आपल्याला पाहायला मिळते. बऱ्याचशा लोकांचे धंदे त्या ठिकाणी बसलेले आहेत. एक ना असंख्य संकट. आणि मग असं वाटतं की दारामध्ये कोणतरी एक शत्रू येऊन उभा राहिलेला आहे, तो शत्रू एवढा मोठा आहे, एक युद्ध दरवाजामध्ये येऊन उभं राहिलं आणि ते युद्ध आपल्या कुवतीपेक्षा, आपल्या ताकदीपेक्षा एवढं मोठं आहे की त्याचा सामना आपण आपल्या जीवनामध्ये केव्हाच करू शकणार नाही. आणि मग मनुष्य निराश होऊन जातो, गलित गात्र होऊन जातो. त्याला वाटतं संपलं सगळं, आता मला कोणाचाच आधार राहिलेला नाही, माझं पुढचं जीवन कशा पद्धतीनं जाईल सांगता येत नाही. असं म्हटलं जातं की मनुष्य सहसा कोणाच्या भानगडीत पडण्याचं टाळतो, कुठलं युद्ध आपल्यावर ओढवून घेण्याचं टाळतो. असं म्हटलं जातं की दुसऱ्याच्या युद्धामध्ये तू पाय घालू नको आणि आपल्याला झेपल तेच युद्ध निवडावं. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, कदाचित तुम्ही निवड करताना तुम्हाला झेपल असंच जीवनाचं युद्ध कुठलं तरी निवडाल. पण मला आज तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे, पण समजा एखाद्या जर युद्धानंच तुम्हाला निवडलं तर मग तुम्ही काय करणार? तुमच्या हातामध्ये काहीच नाही. एखादं युद्धच तुमच्या दारामध्ये येऊन उभं राहिलं आणि त्यानं जर तुम्हाला निवडलं तर तुम्ही काय कराल? अनुत्तरित करणारा हा प्रश्न आहे. मनुष्याला उत्तर सुचत नाही आणि असंख्य लोकांची अवस्था आज अशी झालेली पाहायला मिळते. आणि म्हणून माझा आजचा संदेश त्या लोकांसाठी आहे ज्यांना वाटतं की आपल्या जीवनात जे युद्ध आहे, आपल्या जीवनामध्ये आपण जी समस्या निर्माण झालेली आहे, जो संघर्ष आपण करत आहोत, ते युद्ध माझ्यापेक्षा खूपच मोठं आहे आणि मी त्याचा सामना करू शकत नाही. मी गलित गात्र झालेलो आहे आणि त्यामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगतं याविषयी आज आम्ही थोडक्यामध्ये विचार विमर्श करणार आहे. ज्यावेळेस आम्ही जुना करार वाचतो, जुना करारामध्ये आपल्याला बऱ्याचशा युद्धाच्या कथा त्या ठिकाणी पाहायला मिळतात. देवाच्या सेवकांचा इतिहास पाहायला मिळतो, अनेक राजांचा इतिहास त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्यांच्या जीवनातून बऱ्याचशा गोष्टी आपण शिकत जातो. आणि मग दुसरा इतिहास, याचा 20वा अध्याय आम्ही ज्यावेळेस पाहतो त्या ठिकाणी यहुदांचा राजा यहोशाफाट याच्या जीवनातील काही गोष्टींविषयी सांगितलेला आहे. हा यहोशाफाट त्याच्याविषयी जर आपण वाचलं तर 17व्या अध्यायापासून पुढे त्याच्याविषयी बरीचशी माहिती आपल्याला पाहायला मिळते. वचन सांगते की यहोशाफाट आपला पूर्वज राजा दावीद याच्याप्रमाणे वर्तला आणि मग तो त्याच्याविषयी असं म्हटलंय की तो इतर मूर्तींच्या किंवा इतर दैवतांच्या नादी लागला नाही. त्याच्या पुढं असं म्हटलेलं आहे, 6वं वचन आम्हाला सांगते की परमेश्वराच्या मार्गाने चालण्यात त्याच्या मनास उत्साह वाटत असे.
पुढे म्हटलंय की त्यांनी यहुदातून उच्च स्थाने आणि अशेरा मूर्ती त्या ठिकाणी काढून टाकलेल्या होत्या. आणि 9वं वचन आम्हाला सांगते की परमेश्वराचा नियम ग्रंथ घेऊन त्याला संपूर्ण यहुदामध्ये परमेश्वराच्या वचनाचं शिक्षण दिलेलं होतं. आणि मग परमेश्वराला आवडेल अशी प्रत्येक कृती करण्यामध्ये त्याला उत्साह वाटत असे, त्याला आनंद वाटत असे. करायचं म्हणून नाही, वचन सांगते की त्याला आनंद वाटत असे. आणि मग तिसरं वचन असं म्हणते की चौथं वचन असं म्हणते की तो इस्रायलाच्या कृतीप्रमाणे तो वर्तला नाही. जर त्यावेळेचे इस्रायल लोकांचे जर राजे आपण बघितले तर आम्हाला पाहायला मिळतं, जसं अहाब राजाविषयी पुढे सांगितलेलं आहे 18व्या अध्यायामध्ये, हे देवाच्या विरुद्ध बंडखोरी केलेले राजे, देवाच्या विरुद्ध वागणारे राजे, दुष्टाईमध्ये वागणारे राजे होते. पण यहोशाफाटाचं जीवन हे देवाच्या भयामध्ये होतं. आणि मग विशेष करून प्रियानो, ज्यावेळेस आम्ही देवाच्या भयामध्ये असतो, देवाला आवडतील अशा गोष्टी करण्यामध्ये आम्हाला उत्साह, आनंद वाटत असतो. आणि त्यावेळेस सुद्धा जर एखादं युद्ध आमच्या जीवनामध्ये आलं आणि आम्ही पाहतो की ते युद्ध आमच्यापेक्षा खूप मोठं आहे, आम्ही त्याचा सामना करू शकत नाही, मनुष्याच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण होतं की का माझ्या जीवनामध्ये एवढं मोठं युद्ध आलेलं आहे, काही समजेन असं होतं. आणि मग मनुष्याला प्रश्न पडतो की या युद्धामध्ये मी कसं काही तग धरणार. असाच प्रश्न 20व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो, त्या ठिकाणी यहोशाफाट राजासमोर पडलेला पाहायला मिळतो. आणि एक दिवस असाच दिवस उजडला, यहोशाफाट कदाचित आपल्या कामामध्ये मग्न असेल. आणि पहिली 2 वचनं सांगतात की काही लोक, कदाचित ते त्याचे हेर असतील, ते त्याच्याजवळ आले आणि त्यांनी घाबरत घाबरत त्याला एक बातमी दिली. पहिलं वचन आम्हाला सांगतं, मोवाबी व अम्मोनी व त्याच्याबरोबर मौन्यातले कित्येक लोक युद्ध करावयास यहोशाफाटावर चालून आले. काही लोकांनी येऊन यहोशाफाटास खबर दिली की समुद्रापलीकडून आराम देशाच्या दिशेने एक मोठा समूह तुझवर चाल करून येत आहे. तो जमाव हस्सोन तामार उर्फ एन गेदी येथवर आलेला आहे. कल्पना सुद्धा केलेली नाही की शत्रू माझ्यावर येईल. आणि शत्रू एकटा नाही, शत्रू मिळून 3 शत्रू मिळून त्याच्यावर चाल करून आलेले आहे. युद्धाची कुठलीही पूर्वकल्पना नाही, युद्धाची कुठलीही तयारी नाहीये. युद्धाला सामना करण्यासाठी हातामध्ये काही काळ सुद्धा शिल्लक नाही, कारण वचन असं सांगते की शत्रू एन गेदी येथवर आलेलो होता. आणि जर आपण त्याचं जिओग्राफिकल अंतर बघितलं तर केवळ 25 किलोमीटर हे अंतर आहे. म्हणजे शत्रू एवढ्या जवळ आहे की 2 तासामध्ये तो तुमच्या दरवाजाजवळ येऊन त्या ठिकाणी धडकेल. त्या ठिकाणी तुमच्याजवळ हत्यारं गोळा करायला वेळ नाही, त्या ठिकाणी तुम्हाला सैन्य गोळा करण्यासाठी वेळ नाही, कुणाशी सल्लामसलत करावं म्हटलं तरी वेळ नाही, कुणाचं मार्गदर्शन घ्यावं म्हटलं तरी वेळ नाही, कुणाचं सहकार्य घ्यावं म्हटलं तरी सुद्धा वेळ नाही. कारण बऱ्याचशा वेळेस जीवनामध्ये तुमची आणि माझी परिस्थिती अशाच पद्धतीने होऊन जाते. शत्रू येतो, केवळ एकटा येत नाही. सैतान हल्ला करतो, केवळ एकटा करत नाही, वेगवेगळ्या दिशेनं वेगवेगळी रूपं घेऊन संकट त्यावेळेस आमच्या जीवनावर हल्ला करत असलेला आम्हाला पाहायला मिळतं. कदाचित ते आमच्या आर्थिक उणिवांचं संकट असेल, कदाचित आजारपण असेल, माहीत नाही कोणत्या स्वरूपामध्ये संकट येतं. पण बऱ्याचशा वेळेस असंख्य चेहरे धारण करून हे संकट आमच्यावर हल्ला करतं. आणि एवढा अचानक हा हल्ला झालेला असतो, यहोशाफाटाला तर समजणच की नेमकं काय करायचं. 3रं वचन त्या ठिकाणी सांगतं की यहोशाफाटाला धाक पडला, घाबरून गेला, काय करायचं समजना. आमची अवस्था अशीच होते, तयारी करण्यासाठी वेळ नाही, कुणाची मदत घेण्यासाठी वेळ नाही, शत्रू दरवाजामध्ये येऊन ठेपलेला आहे आणि मी तर त्याच्यापेक्षा एवढा छोटा आहे आणि तो एवढा अजस्त्र आहे की त्याच्या समोर मी त्याच्यावर काही टिकाव धरू शकत नाही. आणि आम्हाला वाटतं की सगळं संपून गेलं, यामध्ये आपण कसं काही टिकणार, आपण टिकू शकत नाही. प्रियानो, तीच वेळ यहोशाफाटावर आलेला आहे. यहोशाफाट म्हणतो पुढे, ज्यावेळेस आम्ही त्याची वचनं वाचतो, यहोशाफाट आणि 20वा अध्याय, तो परमेश्वराशी बोलत असताना 12व्या वचनामध्ये असं म्हणतो की परमेश्वरा, तो म्हणतो की आम्ही काय, तो असं म्हणतो की कारण आमच्यावर चालून आलेले या मोठ्या समूहाशी सामना करण्याचा आम्हाला ताकद नाही, आम्ही काय करावे ते आम्हाला सुचत नाही, पण आमचे डोळे तुझ्याकडे लागलेले आहेत. तो म्हणतो की परमेश्वरा, या संकटाचा सामना करण्याची ताकद माझ्यामध्ये नाही, काय करावं मला सुचत नाही, काय करण्यासारखं माझ्या हातामध्ये पण काय नाही. आणि काही काळ शिल्लक आहे, शत्रू 3 चेहरे घेऊन शत्रू येईल आणि माझा धुव्वा उडवून टाकेल आणि मग मला करण्यासारखं त्या ठिकाणी हातात काहीच नाही. पराभव, निराशा, जीवनामध्ये कुठलीही आशा नाही, अशी अवस्था त्या ठिकाणी यहोशाफाटाची झालेली आम्हाला पाहायला मिळते. आणि बरेचसे लोक आज अशाच अवस्थेचा सामना करत असताना आम्हाला पाहायला मिळतं. पण तो प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, जरी या ठिकाणी निराशा होती, जरी या ठिकाणी अशक्तपणा होता, जरी या ठिकाणी कोणतीही आशा त्याला शिल्लक राहिलेली नव्हती,
जरी या ठिकाणी पराभवाची भीती, मानहानीची भीती मनामध्ये होती, ज्यावेळेस आम्ही 30व्या वचनापर्यंत जातो आणि शेवटची वचनं त्या ठिकाणी आम्ही पाहतो, आम्हाला पाहायला मिळतं की या पराभवाचं रूपांतर त्या ठिकाणी विजयामध्ये झालेलं पाहायला मिळतं. निराशेचं रूपांतर त्या ठिकाणी आशेमध्ये झालेलं आहे आणि भीतीचं रूपांतर त्या ठिकाणी आनंदामध्ये, आशीर्वादामध्ये झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि मग यहोशाफाटाचं जीवन ज्यावेळेस आम्ही पाहतो की काही गोष्टी त्यांना अशा केल्या की ज्यामुळं त्याच्या पराभवाचं रूपांतर विजयामध्ये झालेलं आहे, त्याच्या दुःखाचं रूपांतर आनंदामध्ये आणि त्याच्या निराशेचं रूपांतर आशेमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या की आज ज्यावेळेस युद्ध तुमच्या दारामध्ये उभं आहे आणि युद्धानं तुमची निवड केलेली आहे आणि तुम्हाला वाटतं की या युद्धाचा मी सामना करू शकत नाही, यहोशाफाटाचं जीवन त्या ठिकाणी तुम्हाला आणि मला उत्तेजन देतं. त्याच्या विजयामागचं पहिलं कारण प्रियानो आम्ही पाहतो की या ठिकाणी जी यहोशाफाटानं ते युद्ध करण्यासाठी जी रणनीती आखली ती खूप महत्त्वाची आहे. आणि ज्यावेळेस आम्ही युद्धाविषयी विचार करतो, युद्धाविषयी असं म्हटलं जातं जर युद्ध जिंकायचं असेल तर त्यासाठी तुमची योग्य रणनीती असण्याची आवश्यकता आहे. योग्य रणनीतीशिवाय कुठलंही युद्ध त्या ठिकाणी जिंकलं जाऊ शकत नाही. योग्य योजनेशिवाय कुठलंही युद्ध त्या ठिकाणी जिंकलं जाऊ शकत नाही. आणि जर योग्य रणनीती आखायची असेल तर त्यासाठी युद्धाचं स्वरूप तुम्हाला ओळखता येणं आवश्यक आहे. जर युद्धाचं स्वरूपच तुम्हाला माहिती नाही आणि जर तुम्ही रणांगणामध्ये उतरून आडवं तिडवं जर त्या ठिकाणी तलवार फिरवता तर त्याचा प्रियानो मला सांगतो काही उपयोग नाही. काही क्षणामध्ये तुमचा धुव्वा त्या ठिकाणी उडल्याशिवाय राहणार नाही. युद्धाचं स्वरूप जाणून घेण्याची गरज आहे. युद्धाचं कारण काय आहे, शत्रूची रणनीती काय आहे, शत्रू नेमका कशासाठी हल्ला करून येत आहे, शत्रूची बलस्थानं काय आहेत, त्याची दुबळी स्थानं काय आहेत, शत्रूचे सहकार्य करणारे लोक कोण आहेत, शत्रू कोणाला मदतीला घेऊन येत आहे, त्याच्याजवळ कोणती कोणती शस्त्र सामग्री आहे, या सगळ्या गोष्टी प्रियानो जोपर्यंत जाणल्या जात नाहीत, त्याची शत्रूची रणनीती, शत्रूचा हेतू ओळखला जात नाही, युद्धाचं स्वरूप ओळखलं जात नाही, तोपर्यंत कुठलेही युद्ध त्या ठिकाणी जिंकू शकत नाही. प्रियानो, मला तुम्हाला सांगू दे, यहोशाफाटानं युद्ध जिंकलं याच्या मागे त्याचं रणनीती आहे. तो गडबडून गेला नाही, तो घाबरून गेला नाही. जरी मनामध्ये धाक होता तरी त्यानं आपल्या मेंदूवरचा ताबा सुटून दिला नाही. त्याने शांतपणे विचार केला आणि त्याने युद्धाचं स्वरूप ओळखलं. त्यानं जाणलं की हे जे युद्ध आहे, शत्रू जो चालून येत आहे तो काही वैयक्तिक माझ्यावर चालून येत नाही, तर त्यानं जाणले की हे युद्ध हे देवाच्या लोकांच्या विरुद्धचं युद्ध आहे आणि म्हणजेच पर्यायानं हे युद्ध देवाविरुद्धचं आहे आणि म्हणजेच हे युद्ध देवाचं आहे. शत्रू या ठिकाणी चालून येत आहे कारण देवाच्या लोकांना देवानं त्यांना ज्या ठिकाणी वसवलं त्या ठिकाणाहून उठवून लावावं, हकलून लावावं अशी त्या ठिकाणी शत्रूची इच्छा असलेली आम्हाला पाहायला मिळते. आणि परमेश्वरानं अद्भुत रीतीनं मिसर देशातून आणून या लोकांना त्या ठिकाणी स्थापित केलेलं होतं, आशीर्वादित केलेलं होतं आणि त्या आशीर्वादित लोकांना देवाच्या योजनेच्या विरुद्ध, इच्छेच्या विरुद्ध त्या पवित्र भूमीतून हकलून लावावं हा त्या ठिकाणी सैतानाचा, त्या ठिकाणी शत्रूचा हेतू असलेला आम्हाला पाहायला मिळतो. आणि मग यहोशाफाटानं जाणले की हे युद्ध माझं नाही, हे युद्ध देवाचं आहे. त्यानं जाणले की शत्रू आपल्याला खिंडीत गाठू पाहत आहे. शत्रूची इच्छा ही आहे की आम्हाला सावरायला त्या ठिकाणी वेळ मिळू नये, मला विचार करायला वेळ त्या ठिकाणी मिळू नये, मला कोणाचीही मदत या पृथ्वीवर घेण्यासाठी वेळ मिळू नये, मला गोंधळून टाकावं, घाबरून टाकावं, मला खिजवून टाकावं अशी शत्रूची इच्छा असलेली त्या ठिकाणी यहोशाफाट जाणतो. प्रियानो, ज्यावेळी शत्रू आमच्यावर हल्ला करतो बऱ्याचदा आम्ही अशाच परिस्थितीत सापडलेला आम्हाला पाहायला मिळतं. अनेक रूप धारण करून शत्रू तुमच्यावर हल्ला करेल. तुम्हाला पराभूत करण्यासाठी कदाचित तो तुम्हाला खिजवण्याचा प्रयत्न करेल की तुम्ही किती दुबळे आहात, तुम्ही कशा पद्धतीनं खिंडीत सापडलेले आहात, कशा पद्धतीनं तुम्ही काही करू शकत नाही, तुम्हाला खिजवण्याचा प्रयत्न करेल. बऱ्याचशा वेळेस तो तुमच्या मनामध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करेल की तू खूप मोठ्या आवेशानं बोलतोस पण बघ या ठिकाणी तुला मदत करण्यासाठी कुणीही नाही, तू दुबळा आहेस. तुम्हाला दाखवण्याचा, शत्रुप्रियानं दुबळा दाखवण्याचा, कदाचित तुम्हाला निराश करण्याचा, तुम्हाला हतबल करण्याचा, तुम्हाला आशाहीन करण्याचा शत्रू त्या ठिकाणी सैतान हा नेहमी प्रयत्न करत असतो. आणि वेगवेगळी रूप धारण करून तो तुमच्यावर असा हल्ला करेल की तुम्ही काय करावं हे तुम्हाला सुधारणार नाही. आणि मग यहोशाफाटाने हे जाणलं की शत्रूचा माझ्या विरुद्ध हे तो हाच आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मला शांतपणे डोकं ठेवून युद्धाचं स्वरूप समजून घेणं आणि त्यावर योग्य मार्ग शोधणं हे अतिशय गरजेचं आहे. पण यहोशाफाट घाबरलेला होता तरी सुद्धा आम्ही पाहतो की त्यानं युद्धाचं स्वरूप ओळखलं
आणि युद्धाचं स्वरूप ओळखल्यानंतर त्यानं स्वतःची परिस्थिती जाणली. त्यानं जाणलं की या पृथ्वी तलावर आता मला मदत करण्यासाठी कोणी नाही. कुणाचा सल्ला घ्यावा, कुणाला मदतीला बोलवावं, कुणाकडे जावं, शस्त्रसामग्री गोळा करावी, फौज उभी करावी, माझ्याकडे अजिबात वेळ नाही. त्यानं हे जाणलं. आणि त्यानं आणखी एक गोष्ट प्रियानं जाणली. त्यानं जाणले की हे युद्ध आपल्यापेक्षा मोठं आहे. जर आपण हे स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या कौशल्यावर युद्ध लढण्यासाठी गेलो तर आमचा पराभव त्या ठिकाणी अटळ आहे. त्यानं जाणले की युद्ध माझ्यापेक्षा खूप मोठं आहे. हे युद्ध मी माझ्या ताकदीवर लढू शकत नाही. परंतु त्यानं आणखी एक गोष्ट जाणली, हे युद्ध जरी माझ्यापेक्षा मोठं असलं तरी माझ्या स्वर्गीय देवापेक्षा हे युद्ध मोठं नाही. ज्या देवानं त्याच्या निवडलेल्या वंशाला या ठिकाणी आणून वसवलं, आशीर्वादित केलं, त्या देवापेक्षा हे युद्ध मोठं नाही. आणि म्हणून त्यानं त्या ठिकाणी प्रियानं मला सांगू द्या की त्यानं एक रणनीती आखली की हे युद्ध मी माझ्या ताकदीवर लढणार नाही. हे युद्ध मी माझ्या कौशल्यावर, माझ्या अकलेवर लढणार नाही. एवढंच नाही तर त्यानं ठरवलं हे युद्ध पृथ्वीवर लढलंच जाणार नाही. आणि पृथ्वीवरचं युद्ध त्यानं स्वर्गामध्ये नेऊन ठेवलेलं आम्हाला पाहायला मिळतं. पुढच्या वचनामध्ये आम्ही पाहतो. पण प्रियानो, मला तुम्हाला सांगू दे की मनुष्याचा स्वभाव याच्यात वेगळा आहे. मनुष्य ज्यावेळेस अकस्मात संकट येतं, पृथ्वीवर आपला मदत त्या ठिकाणी तो शोधण्याचा प्रयत्न करतो. पृथ्वीवर आपलं सहाय्य शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि पृथ्वीवर इकडे तिकडे धावपळ करून तो त्या ठिकाणी आपल्याला स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो. यहोशाफाटानं सुद्धा काही ही सगळी अक्कल यहोशाफाटाला आत्ताच आली होती असं नाही. यहोशाफाटानं देखील पूर्वी असंच केलं होतं. तोच नाही, त्याच्या बापानं, तर असा राजानं सुद्धा असंच केलं होतं. असा राजा सुद्धा सुरुवातीला परमेश्वराच्या भयामध्ये होता. परंतु आपलं राज्य वाचवण्याच्या नादामध्ये त्यानं आरामाचा राजा बेन हदाद याच्या बरोबर संबंध स्थापित केला. कारण त्याची इच्छा होती की त्यावेळेस इस्रायलचा राजा बाशा याचा पराभव करावा. आणि म्हणून त्यानं बेन हदाद याच्याबरोबर सलोखा केला आणि पर्यायानं देवाच्या विरुद्ध बंडखोरी केली. आणि आम्ही त्याचा शेवट पाहतो की बंडखोरीमध्ये ज्यावेळेस त्याच्यावर व्याधी आले त्यावेळेस सुद्धा परमेश्वराला शरण न येता तो जगाला शरण गेला. आणि म्हणून देवाच्या भयामध्ये असून सुद्धा त्याला अतिशय कठोर असं, कठीण असं मरण त्या ठिकाणी स्वीकारावं लागलेलं होतं. यहोशाफाटाविषयी सुद्धा आम्ही जाणतो. त्याच्या आधीचे जर आम्ही अध्याय बघितले तर परमेश्वराच्या भयामध्ये, परमेश्वराच्या कामामध्ये उत्साह वाटत असणारा यहोशाफाट सुद्धा आम्हाला पाहायला मिळतं की त्याने इस्रायलचा दुष्ट आणि भ्रष्ट राजा ज्यावेळेस यहोसंदेष्टा त्याचं ताडण करतो त्यावेळेस त्याला असंच तिथं वर्णन केलं इस्रायल राजाचं की तो दुष्ट आहे, तो भ्रष्ट आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं की यहोशाफाटाने त्याच्याबरोबर हात मिळवणी केली होती. आणि मग त्याचं फळ म्हणून त्याला रणांगणातून पळून जावं लागलेलं होतं. परंतु आपल्या बापाप्रमाणे त्यानं स्वतःचं हृदय कठीण केलं नाही, बंडखोरपणा केला नाही. आपल्या पूर्वीच्या चुकांमधून तो शिकला. आणि मग यावेळेस तो निश्चय करतो की मी जगात कोणाची मदत करणार नाही, मदत घेणार नाही. कारण हे युद्ध जगाच्या लोकांपेक्षा, जगाच्या सामर्थ्यापेक्षा मोठं आहे. आणि या ठिकाणी मला आज मदत करेल तर तो केवळ एकच मदत करतो की जो या युद्धापेक्षा मोठा आहे. आणि प्रियानो, मला तुम्हाला सांगू दे की जगातल्या कोणत्याही युद्धापेक्षा मोठा असं जर कोण असेल तर तो तुमचा आणि माझा स्वर्गीय देव आहे. आणि म्हणून दुसरी गोष्ट आम्ही त्या ठिकाणी पाहतो, त्याच्या विजयाचं कारण यहोशाफाटानं आपला सगळा भरोसा त्या ठिकाणी स्वर्गाच्या देवावर टाकला. आणि तिसरं वचन आम्हाला सांगते की तो परमेश्वराला शरण आला, शरण जाण्याच्या मार्गास लागला असं म्हटलेलं आहे. शरण आला. आणि मग त्याने तर संपूर्ण यहूदाच्या नगरातून लोकांना त्या ठिकाणी एकत्र केलं, उपवास केला, प्रार्थना चालू झाल्या. आणि मग आपलं गारानं घेऊन प्रियानं मला तुम्हाला सांगू द्या की तो परमेश्वराजवळ आलेला आहे. हे युद्ध त्यानं परमेश्वराच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. आपला संपूर्ण भरोसा त्यानं परमेश्वरावर टाकलेला आहे. आणि याची कारणं ज्यावेळेस आम्ही पाहतो, 3 कारणं आम्हाला दिसून येतात की का त्या ठिकाणी यहोशाफाटानं आपला भरोसा परमेश्वरावर टाकला. याचं पहिलं कारण आम्हाला पाहायला मिळते की यहोशाफाटानं परमेश्वराचं सामर्थ्य जाणलेलं होतं. दुसरी इतिहास याचा 20वा अध्याय आणि 6वं वचन ज्यावेळेस आम्ही पाहतो, वचन असं म्हणतं की तो म्हणाला, हे आमच्या पूर्वजांच्या देवा परमेश्वरा, तू स्वर्गीचा देव आहेस ना, राष्ट्राच्या सर्व राज्यावर तू शास्त्र आहेस ना, तुझ्या हाती एवढे सामर्थ्य व पराक्रम आहे की कोणाच्याने तुझ्या समोर टिकाव धरवत नाही. प्रियानो, यहोशाफाटानं आपला भरोसा परमेश्वरावर टाकला कारण परमेश्वराचं सामर्थ्य त्यानं जाणलेलं आहे. तो म्हणतो की परमेश्वरा, तू स्वर्गीचा देव आहे. तो त्या ठिकाणी म्हणतो की या पृथ्वीवर जी काय राज्य आहे, त्या सृष्टीमध्ये जे कोणी राज्य असतील आणि मग ते कोणी असू दे, किती सामर्थ्य त्यांच्यामध्ये असू दे,
तो म्हणतो की या सगळ्यांचा शास्ता, या सगळ्यांवर अधिकार परमेश्वरा तुझाच आहे आणि तुझ्यापेक्षा मोठं त्या ठिकाणी कोणी नाही. तो म्हणतो की परमेश्वरा सगळं जे सामर्थ्य आणि पराक्रम जो आहे तो केवळ तुझ्या हातामध्ये आहे. तुझ्यापेक्षा सामर्थ्यशाली, तुझ्यापेक्षा पराक्रमी असे या जगामध्ये कोणीही नाही. आणि प्रियानो, यहोशाफाट आपला संपूर्ण भरोसा परमेश्वरावर टाकतो आणि तो परमेश्वराला म्हणतो की परमेश्वरा, तुझ्यासमोर कोणाच्याने टिकाव धरवत नाही. आम्ही तर यकश्चित आहोत, आम्ही तर दुबळे आहोत. त्या युद्धासमोर, त्या शत्रूसमोर आम्ही जर स्वतःच्या ताकदीनं जर युद्ध करायला गेलो तर तो शत्रू आम्हाला एका क्षणामध्ये लोळल्याशिवाय राहणार नाही. आम्ही दुबळे आहोत, पण परमेश्वरा आम्हाला माहिती आहे की जरी आम्ही दुबळे असलो तरी सर्व सामर्थ्यशाली असं तू आहेस आणि तुझ्यासमोर कोणाचाही टिकाव धरवत नाही. तो परमेश्वराजवळ कबुली देत आहे. परमेश्वरा, युद्ध जरी माझ्यापेक्षा मोठं असलं, परमेश्वरा हे युद्ध तुझ्यापेक्षा मोठं नाही. शत्रू परमेश्वरा कदाचित माझ्यापेक्षा बलवान असेल, परंतु मला खात्री आहे, मला माहिती आहे की हा शत्रू तुझ्यापेक्षा बलवान नाही. आणि हे युद्ध त्यानं पृथ्वीवरनं उचललं आणि सरळ स्वर्गामध्ये नेऊन ठेवलं, स्वर्गाच्या राजासमोर नेऊन ठेवलं. प्रियानो, हे आध्यात्मिक युद्ध आहे. ज्यावेळेस गरुडाला सापाची शिकार करायची असते, तो जमिनीवर त्याची शिकार करत नाही. असं म्हटलं जातं की तो त्याला जमिनीवरून उचलतो आणि वर आकाशात घेऊन जातो, कारण त्या आकाशामध्ये तो सर्प किती विषारी असला तरी गलित गात्र आहे. आणि सैतानाचं, प्रियानं, मला सांगू द्या, असंच आहे. जगामध्ये कदाचित त्याला अजून जगामधून त्या ठिकाणी त्या गंधकाच्या डोहामध्ये टाकलेलं नसेल, कदाचित अजून तो वळवळ करत आहे. परंतु मला सांगू द्या की ज्यावेळेस तो अंतराळात घेतला जातो, परमेश्वरासमोर घेतला जातो, त्यावेळेस तो गलित गात्र होऊन जातो. त्याचं परमेश्वरासमोर काहीच चालत नाही, कारण असं म्हटलंय की सर्व सामर्थ्य आणि पराक्रम हा परमेश्वराचा आहे. आणि मग यहोशाफाटानं चालून आलेल्या शत्रूची अवस्था अशीच केलेली आम्हाला पाहायला मिळतं. त्यानं स्वतःचं अशक्तपण जाणलं आणि हे युद्ध परमेश्वरापर्यंत नेऊन ठेवलं. प्रियानो, मला तुम्हाला सांगू दे की ज्यावेळेस आज आम्ही येशूवर भरोसा ठेवतो, कोणताही प्रसंग आमच्या जीवनामध्ये येऊ दे, आज येशूचं तुम्हाला आणि मला हेच अभिवचन आहे की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. शत्रू तुमच्या आणि माझ्यापेक्षा मोठा असेल, शत्रू तुमच्या आणि माझ्यापेक्षा बलवान असेल, परंतु मला सांगू दे, कुठलाही शत्रू तुमचा आणि माझा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्यापेक्षा बलवान नाही. त्याच्या पुनरुत्थित सामर्थ्यापेक्षा बलवान असं या जगामध्ये कुठलाही शत्रू नाही. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस असं युद्धाचा प्रसंग उभा राहतो, शत्रू दारात येऊन उभा राहतो, असं वाटतं की संपलं, मला मदत करण्यासाठी त्या ठिकाणी कोणीही नाही आणि युद्ध माझ्यापेक्षा खूपच मोठं आहे. मला तुम्हाला सांगू द्या, त्या युद्धापेक्षा मोठा असा देव तुमचा आणि माझा देव आहे. आणि त्यानं आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला, यासाठी की आम्हाला पराभूताचं जीवन लढावं लागू नये, तर आम्हाला सामर्थ्याचं आणि विजयाचं जीवन त्या ठिकाणी प्राप्त व्हावं. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते, त्यानं देवाचं सामर्थ्य जाणलं यहोशाफाटानं. दुसरी गोष्ट, त्यानं देवानं त्याला देऊ केलेल्या अभिवचनांची आठवण केली. मी वेळोवेळी सांगतो की जीवनाच्या युद्धामध्ये परमेश्वरानं देऊ केलेली अभिवचनं ही खूप महत्त्वाचा रोल निभावतात. ती खूप महत्त्वाची आहेत विजयी जीवन जगण्यासाठी. आणि पहा, या ठिकाणी तो परमेश्वराजवळ प्रार्थना करताना असं म्हणतो, 20वा अध्याय 7वं आणि 8वं वचन, हे आमच्या देवा, तू या देशाच्या रहिवाशास आपल्या इस्रायल प्रजेपुढून घालवून देऊन हा देश तुझा मित्र अब्राम याच्या वंशजास कायमचा दिला आहेस ना. ते येथे वसले आहेत आणि येथे तुझ्या नामाप्रित्यर्थ त्यांनी हे पवित्र स्थान बांधले आहे. ते म्हणाले आहेत की तरवार, दैवी शोभ, मरी अथवा दुष्काळ आम्हावर आला तर या मंदिरास तुझे नाव दिले आहे व त्याच्यासमोर व तुझ्यासमोर आम्ही उभे राहून आमच्या संकट समयी तुझा धावा करू, तेव्हा तू आमचे ऐकून आमचा बचाव करशील. हे देवानं त्यांना दिलेलं अभिवचन आहे. अब्रामाला दिलेलं अभिवचन, याकोबाला दिलेलं अभिवचन, इसाकाला दिलेलं अभिवचन आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला सुद्धा दिलेलं अभिवचन. कारण ज्यावेळेस आम्ही प्रभूचा आमच्या जीवनामध्ये तारणारा म्हणून स्वीकार करतो, आम्ही देवाची लेकरं होतो. प्रियानो, हे अभिवचन आमच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी निभावत असताना आम्हाला पाहायला मिळतात. तो त्या ठिकाणी देवाला त्याची आठवण करून देत आहे, कारण देवाने त्यांना अभिवचन दिलेलं होतं. निर्गम 23वा अध्याय 22-23 वचन असं म्हणतात की तथापि तू त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकशील व मी सांगतो ते सगळे करशील, तर मी तुझ्या शत्रूंचा शत्रू होईन आणि तुझ्या विरोधांचा विरोधी होईन.
जेव्हा माझा दूत तुझ्या पुढे चालून अमोरी, हित्ती, परिजी, कनानी, हिद्दी व यनुसी या लोकांकडे, यबुसी या लोकांकडे तुला नेईल व त्यांचा संहार करेल. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, यहोशाफाट परमेश्वराला आठवण करून देत आहे की देवा, तू स्वतः आम्हाला आणून या नगरात वसवलं होतंस आणि आमचं रक्षण करण्याचं, आम्हाला आशीर्वादित करण्याचं, कोणत्याही मरीपासून, कोणत्याही क्षोभापासून आमचं रक्षण करण्याचं अभिवचन तू दिलेलं होतंस. आणि आता आम्ही एकटे पडलेलो आहोत. आता शत्रू आमच्यावर चालून आलेला आहे आणि युद्ध आमच्यापेक्षा खूप मोठं आहे. तेव्हा तू तुझ्या अभिवचनाची आठवण ठेव आणि आमचं रक्षण कर, अशी विनंती तो त्या ठिकाणी परमेश्वराला करताना पाहायला मिळतो. तो त्या ठिकाणी परमेश्वराला अब्रामाच्या मैत्रीचा त्या ठिकाणी दाखला देतो. वचन ज्यावेळेस आम्ही वाचतो त्या ठिकाणी असं म्हटलं की तुझा मित्र अब्राहम यांच्या वंशजास तो हा देश कायमचा दिला आहेस ना. देवा, आम्ही तुझ्या मित्राची लेकरं आहोत. मला तुम्हाला सांगू दे प्रियानो, जगामध्ये ज्यावेळेस आम्ही असतो, ज्यावेळेस आमच्या वडिलांची ओळख कुठल्या तरी मोठ्या अधिकाऱ्यांची असते, मोठ्या नेत्यांची असते, आम्हाला खूप अभिमान वाटत असतो. मला घाबरण्याचं कारण नाही, कारण जर मी काही संकटात असलो तर माझ्या वडिलांचा मित्र अमुक अमुक आहे, तो मला सगळ्या संकटातून बाहेर काढेल. प्रियानो, जर जगामध्ये जर आम्ही वडिलाच्या मित्रावर एवढा जर आम्ही विश्वास ठेवतो, या ठिकाणी या यहुदी लोकांच्या वडिलाचा मित्र इतर कोणी नाही तर खुद्द परमेश्वर आहे. आणि तो म्हणतो की देवा, आम्ही तुझ्या मित्राची लेकरं आहोत. देवा, आम्ही तुझ्या मित्राचे वंशज आहोत आणि म्हणून तू ज्या पद्धतीनं अभिवचन आम्हाला दिलंस, तू ये आणि आमचा बचाव कर. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, यहुदी लोक तर त्याच्या मित्राची लेकरं होते, पण तुम्ही आणि मी खुद्द परमेश्वराची लेकरं आहोत. प्रभू येशूच्या द्वारे त्यानं तुम्हाला आणि मला त्याचे लेकरं होण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि आपल्या मित्राच्या लेकरांसाठी धावून जाणारा परमेश्वर आपल्या स्वतःच्या लेकरांसाठी किती सामर्थ्यानं धावून येईल याची तुम्ही आणि मी कल्पना करू शकतो. फक्त त्यासाठी आम्ही त्याला आव्हान करण्याची, त्याला निमंत्रित करण्याची, त्याला त्याच्या अभिवचनं आमच्या लक्षामध्ये ठेवून देवाला मदतीला बोलवण्याची गरज आहे. मग मला तुम्हाला सांगू दे की समोरचा शत्रू कितीही मोठा असू दे, कुठलंही युद्ध तुमची निवड करो, ते युद्ध तुम्हाला गलित गात्र करू शकणार नाही. कारण स्वर्गीय परमेश्वर हा तुमचा आणि माझा पिता आहे. आणि तिसरी गोष्ट त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते, त्यानं परमेश्वरावर भरोसा ठेवला. आणि मग त्याचं कारण सांगताना तो म्हणतो की परमेश्वरा, तू सांगितलं, जर आम्ही 10व्या वचनापासून पुढं बघितलं तर त्या ठिकाणी तो परमेश्वराला आठवण करून देत आहे की ज्यावेळेस परमेश्वरा तू आम्हाला या ठिकाणी घेऊन येत होतास, तू आम्हाला सांगितलंस म्हणून आम्ही अम्मोनी, मोवाबी व सेर पहाडातले लोक, इस्रायल लोक मिसर देशातून येत असताना त्यांना तू यांच्यावर स्वारी करू दिली नाही, ते यांच्याजवळ वळून निघून गेले आणि यांचा त्यांनी नाश केला नाही. परमेश्वरा, तू सांगितलंस म्हणून आम्ही या लोकांशी चांगलं वागलो. परमेश्वरा, तू सांगितलंस म्हणून आम्ही या लोकांवर हल्ला केला नाही. परमेश्वरा, तू सांगितलंस म्हणून आम्ही या लोकांना त्रास दिला नाही. परंतु ते आता अशा पद्धतीनं उलटी परतफेड करत आहेत की आम्हालाच या जागेमधून ते घालवू पाहत आहेत. आणि मग त्या ठिकाणी तो म्हणतो की परमेश्वरा, जे वतन तू आम्हाला दिलेस त्यातून आम्हाला घालवून देण्यासाठी आले आहेत. मग तो परमेश्वराला प्रश्न विचारतो की हे आमच्या देवा, तू त्यांचे शासन करणार नाहीस का? बऱ्याचशा वेळेस आम्ही लोकांशी चांगलं वागतो, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो, त्यांना आमच्यापासून कुठला त्रास होऊ नये म्हणून प्रयत्न करतो, त्यांना होईल तितकी मदत करण्याचा प्रयत्न करतो. तरीसुद्धा लोक बऱ्याचशा वेळेस आंधळेपणानं तुमच्यावर आणि माझ्यावर, आम्ही देवाचे लोक असल्या कारणानं हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. आणि मग आम्हाला वाटतं की आम्ही तर अल्पसंख्य लोक आहोत या ठिकाणी. आम्हाला तर वाटतं की आम्ही या ठिकाणी गलित गात्र झालेले लोक आहोत. आम्हाला वाटतं की या सगळ्या परिस्थितीचा आम्ही सामना कशा पद्धतीनं करणार. पण प्रियानो, जो परमेश्वर तुम्हाला आणि मला चांगलेपणानं वागण्याची शिकवण देतो, शत्रूवर प्रेम करण्याची शिकवण देतो, प्रत्येक परिस्थितीमध्ये त्याच्या वचनाला अनुसरून वागण्याची शिकवण देतो, मला तुम्हाला सांगू द्या, तोच परमेश्वर तुमचं आणि माझं संरक्षण करण्यासाठी समर्थ आहे. पण त्यासाठी एकच अट आहे, जर तुम्ही स्वतःची ताकद दाखवायला गेला त्या ठिकाणी पराभव अटळ आहे. स्वतःची रणनीती दाखवायला गेला पराभव अटळ आहे. स्वतःचं सामर्थ्य दाखवायला गेला पराभव अटळ आहे. परंतु त्या ठिकाणी यहोशाफाट म्हणतो की हे देवा, आमच्यावर चालून आलेल्या या मोठ्या समूहाशी सामना करण्यास आम्हाला ताकद नाही, आम्ही काय करावे ते आम्हाला सुचत नाही, पण आमचे डोळे तुझकडे लागलेले आहेत. परमेश्वर, आम्हाला काही सुचत नाही, कारण हे सगळं आमच्यापेक्षा खूप मोठं आहे. परंतु आम्हाला माहिती आहे की या सगळ्यापेक्षा एक मोठा कोणतरी आहे आणि तू आहेस. आणि म्हणून परमेश्वर, आम्ही आमचे डोळे तुझ्याकडे लावतो.
प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, युद्ध जरी पृथ्वीवर असलं, युद्ध जरी तुमच्या घरामध्ये असलं, युद्ध जरी तुमच्या कामावर असलं, युद्ध जरी तुमच्या दारामध्ये चालू असलं, हे नियंत्रित करणारा परमेश्वर जो स्वर्गामध्ये बसलेला आहे, त्याच्याकडे जोपर्यंत आम्ही आमची नजर लावत नाही, यहोशाफाटाप्रमाणे त्याच्याकडे जोपर्यंत आम्ही आमचे डोळे लावत नाही, कोणतेही युद्ध तुम्ही आणि मी जिंकू शकत नाही. कारण जो सैतान, जो आमचा विरोधक, तो तुमच्या आणि माझ्यापेक्षा खूपच मोठा आहे. यहोशाफाटाने हे जाणलं आणि रणनीती आखली आणि आपल्या मदतीला त्यानं परमेश्वराला बोलवलं. आणि म्हणून आम्ही पाहतो की त्याचं प्रतिफळ त्याला मिळालेलं आहे. देवापासून त्याला सांत्वन प्राप्त होतं. देवापासून त्याला सांत्वन प्राप्त होतं. प्रियानो, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुणावर भरोसा ठेवलेला आहे मला माहिती नाही. तुम्ही कुणाकडे आशेनं पाहता मला माहिती नाही. तुम्ही कुणाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवता मला माहिती नाही. पण तुम्हाला सांगू द्या, या जगाचा शास्त्र, सर्वात सामर्थ्यवान, या जगाचा अधिपती कोण असेल तर तो स्वर्गामध्ये बसलेला तुमचा आणि माझा देव आहे. ज्यावेळेस आम्ही आमचे डोळे त्याच्याकडे लावतो त्यावेळेस त्याच्यापासून आम्हाला सांत्वन प्राप्त होतं. आणि मग पहा 15व्या वचनामध्ये परमेश्वर त्यांना म्हणतो की आहो सर्व यहुद्यानो, येरुशलेम निवासी जन हो आणि हे राजा यहोशाफाटा, तुम्ही सगळे ऐका. परमेश्वर तुम्हाला सांगत आहे, हा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका. शत्रू कितीही मोठा असू दे, तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. युद्ध कितीही मोठं असू दे, तुम्हाला कचरण्याची गरज नाही. समोरचं सैन्य कितीही मोठं असू दे, तुम्हाला त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. कारण परमेश्वर म्हणतो की माझे लोक म्हणून ज्यावेळेस हे युद्ध तुमच्यावर आलेलं आहे, परमेश्वर त्यांना म्हणतो कारण हे युद्ध तुमचे नव्हे, देवाचे आहे. देवाचे आहे. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या की ज्यावेळेस आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये आहोत, देवाच्या मार्गामध्ये आहोत, देवाला समर्पित जीवन जगत आहोत, आमचं प्रत्येक युद्ध हे आमचं राहत नाही तर ते देवाचं होऊन जातं. ज्यावेळेस आम्ही आमची नजर परमेश्वराकडे लावतो, कोणतंही युद्ध हे आमचं स्वतःचं राहत नाही तर ते देवाचं होऊन जातं. देवाचं होऊन जातं. आणि मग देव स्वतः त्या ठिकाणी आमच्या बाजूने लढण्यासाठी उभा राहतो. प्रियानो, यापेक्षा कोणतं मोठं अभिवचन तुम्हाला हवं आहे? यापेक्षा कोणत्या मोठ्या सामर्थ्याची तुम्ही अपेक्षा करता? यापेक्षा कोणत्या मोठ्या सहाय्याची तुम्ही आणि मी माझ्या जीवनामध्ये अपेक्षा करतो? जो स्वर्गीचा देव तो तुम्हाला आणि मला म्हणतो हे युद्ध तुमचं नव्हे, परमेश्वराचं आहे. आणि प्रियानो, परमेश्वर ज्यावेळेस युद्ध हातामध्ये घेतो, कोणीही तुम्हाला आणि मला पराभूत करू शकत नाही. मात्र त्यासाठी काही गोष्टी आम्ही करण्याची आवश्यकता आहे. मला तुम्हाला सांगू द्या, युद्ध ज्यावेळेस परमेश्वराच्या हातामध्ये घेतो, आम्ही आमचे सगळे प्रयत्न, आम्ही आमचे अक्कल, आम्ही आमचे सामर्थ्य त्या ठिकाणी थांबवण्याची गरज आहे. मात्र परमेश्वर काही गोष्टी आम्हाला करण्यासाठी सांगतो, ज्या त्यानं यहोशाफाटाला सांगितल्या. आणि पहिली गोष्ट परमेश्वर यहोशाफाटाला सांगतो, उद्या त्याच्याशी सामना करावयास जा. मला तुम्हाला सांगू द्या, युद्ध आमचं नाही याचा अर्थ आम्ही पळ काढू शकत नाही. युद्ध आमचं नाही म्हणजे याचा अर्थ आम्ही घरामध्ये बसू शकत नाही. युद्ध आमचं नाही म्हणजे आम्ही काही निष्क्रिय बसू शकत नाही. जीवनामध्ये जे काही युद्ध आलेलं आहे, जीवनामध्ये जो कोणी सैतान आलेला आहे, जीवनामध्ये कोणी शत्रू आलेला आहे, जर परमेश्वराचं सामर्थ्य आमच्याबरोबर आहे, परमेश्वर म्हणतो की युद्ध माझं आहे, परमेश्वर ते युद्ध लढणार आहे. परंतु परमेश्वर सांगतो या युद्धाचा सामना धैर्यानं तुम्हाला केलाच पाहिजे. त्या शत्रूसमोर धैर्यानं तुम्हाला उभा राहिलंच पाहिजे. यहोशाफाटाला तो म्हणत नाही की तू तुझ्या राजवाड्यामध्ये बस आणि सगळी परिस्थिती मी बघतो. तो म्हणतो की तू त्या शत्रूंना सामना कर, त्यांना सामना करावायचा जा. त्यानं ऑलरेडी असं सांगितलं होतं की या लढाईत तुम्हाला लढावं लागणार नाही. 17वें वचन त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. परंतु तो सांगतो लढावं लागणार नाही. याचा अर्थ असं नव्हे की तू निष्क्रियपणे घरामध्ये बस. तुला त्या शत्रूचा सामना करणं, धैर्यानं त्याच्यासमोर उभा राहणं, छाती काढून त्याच्यासमोर उभा राहणं देवाची लेकरं म्हणून, हे तुझ्यासाठी आवश्यक आहे. तू रडत पळ काढू शकत नाहीस, तू लपून बसू शकत नाहीस. त्या शत्रूचा सामना करणं आणि त्याच्यासमोर उभा राहणं हे तुझ्यासाठी आवश्यक आहे. प्रियानो, मला तुम्हाला सांगू दे, जीवनामध्ये ज्यावेळेस युद्ध येतं, मनुष्याचा स्वभाव आहे स्वतःचा बचाव करण्यासाठी काहीतरी खटपट करत, काहीतरी लढत, समोर शत्रू येऊन उभा राहिलेलं मोठ्यांना आव्हान देत आहे, शस्त्र उगारत आहे आणि तरी सुद्धा शांतपणे उभा राहणं. मला तुम्हाला सांगू दे प्रियानो, यासाठी खूप मोठ्या धैर्याची आवश्यकता असते. पळ न काढणं, यासाठी धैर्याची आवश्यकता असते.
शत्रू समोरून गरजत असता इकडे तिकडे पळणं, जगिक मदत मिळवण्याचा प्रयत्न न करणं किंवा जगिक गोष्टीवर अवलंबून न राहणं, केवळ देवावर अवलंबून राहणं, या गोष्टीसाठी खूप मोठ्या धैर्याची आवश्यकता असते. त्या शत्रूचा सामना करण्यासाठी खूप मोठ्या धैर्याची आवश्यकता असते. आणि परमेश्वर आम्हाला सांगतो, मी त्या ठिकाणी तुझ्या बाजूने युद्ध लढेन, परंतु तू त्या युद्धाचा सामना करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि मला सांगू द्या प्रियानो, बऱ्याचशा वेळेस युद्ध न लढणं ही सुद्धा युद्ध जिंकण्याची एक खूप मोठी स्ट्रॅटेजी असू शकते. युद्ध न लढणं याचा अर्थ स्वतःच्या अकलेनं आणि स्वतःच्या बुद्धीनं, स्वतःच्या सामर्थ्यानं न लढणं, ही सुद्धा एक रणनीती असू शकते. आणि तुम्ही आणि मी आमच्या जीवनामध्ये त्याचा अनुभव घेण्याची गरज आहे. परिस्थिती पूर्णपणे देवाच्या हातामध्ये देणं आणि देवाच्या मार्गदर्शनाखाली ते युद्ध ज्यावेळेस आम्ही लढतो, रणांगणामध्ये पाय रोवून उभा राहतो, प्रियानो मला तुम्हाला सांगू दे, कोणताही शत्रू त्या ठिकाणी तुम्हाला मला पराभव करू शकत नाही. 17 वचनामध्ये तो म्हणतो की या लढाई तुम्हाला लढावी लागणार नाही, परंतु हे यहूदा, हे यरूशलेमे, तुम्ही स्थिर उभे राहा, न घाबरता, न पळता, स्थिर उभे, विश्वासामध्ये खंबीरपणे, कारण माझ्या देवानं मला अभिवचन दिलेलं आहे. शत्रू कितीही मोठ्यानं समोर वरडू दे, कितीही गल्ल्यात येऊ देत, कितीही मोठं आव्हान दिलं जाऊ दे, मी छाती काढून स्थिरपणे परमेश्वराच्या विश्वासामध्ये त्या रणभूमीवर जेव्हा उभा राहतो, मला तुम्हाला सांगू द्या, समोरच्या शत्रूच्या हृदयामध्ये धडकी भरल्याशिवाय राहत नाही. मग तो शत्रू तुमच्यापेक्षा कितीही मोठा असू दे, युद्ध तुमच्यापेक्षा कितीही मोठा असू दे. आणि हीच रणनीती यहोशापाट अवलंबतो. तो म्हणतो की मी काही युद्ध लढणार नाही, युद्ध लढणारा परमेश्वर आहे. पण त्या रणांगणावर परमेश्वर जोपर्यंत मला सांगत नाही तोपर्यंत मी पाय रोवून उभे राहीन, ठामपणे उभा राहीन, स्थिरपणानं उभा राहीन, विश्वासानं उभा राहीन. आणि जोपर्यंत अशा पद्धतीनं आम्ही उभं राहू शकत नाही तोपर्यंत प्रियानो मला तुम्हाला सांगू द्या, ही युद्ध आम्ही जिंकू शकत नाही. आणि यहोशापाट ज्यावेळेस रणभूमीमध्ये उभा राहतो, तो निष्क्रियपणे हाताची घडी घालून उभा राहिलेला नाही, तो स्थिर उभा राहिलेला आहे, तो विश्वासानं उभा राहिलेला आहे. आणि उभा राहत असताना एक अद्भुत कृती त्यांनी केलेली आम्हाला पाहायला मिळते. जगामध्ये कुणीही युद्ध जिंकण्यासाठी अशा प्रकारची कृती केली नसेल. युद्ध जिंकायचं म्हटलं की आमच्या डोक्यामध्ये शस्त्र येतात, युद्ध जिंकायचं म्हटलं की आमच्या डोक्यामध्ये विविध चित्र उभं राहतात, मोठा हल्ला, रक्तपात, आरडाओरडा, याच गोष्टी आमच्या डोळ्यासमोर येतात, पळापळ. परंतु या ठिकाणी यहोशापाट आणि त्याच्या लोकांनी युद्ध जिंकण्यासाठी एक वेगळीच कृती केलेली आम्हाला पाहायला मिळते. आणि 18व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, मग यहोशापाटाने भूमीकडे तोंड करून मस्तक लवविले, त्याप्रमाणे सर्व यहुदी व यरूशलेम निवासी यांनी परमेश्वराचे भजन करून त्याच्या पुढे दंडवत घातले. त्यांनी परमेश्वराने सांगितलेली सगळ्या आज्ञा मान्य केल्या, सगळं मार्गदर्शन मान्य केलं. होय परमेश्वरा, तू सांगतोस त्या पद्धतीनं आम्ही त्यांचा सामना करू, त्या विश्वासामध्ये स्थिरपणे त्या ठिकाणी उभा राहू. आणि त्यांनी एवढंच केलं नाही तर त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की भजन केलं, असं म्हटलेलं आहे. 19वं आणि 20वं वचन त्या ठिकाणी आम्हाला सांगतं की काही लेवी उभे राहून इस्रायलाचा देव परमेश्वर याचे स्तवन उच्च स्वरे करू लागले. समोर युद्ध आहे, हे लोक गीत गात आहेत, भजन करत आहेत, स्तवन करत आहेत. आणि पहा 20वं वचन आम्हाला सांगतं, यहोशापाट त्यांना म्हणतो, यहूद्यानो, अहो यरूशलेम निवासी जनो, ऐका, तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल, त्याच्या संदेशावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल. आणि 21व्या वचनामध्ये तो म्हणतो, सैन्याबरोबर बाहेर जाताना परमेश्वराचा धन्यवाद करा, कारण त्याची दया सनातन आहे. हे स्तोत्र पावित्र्याने मंडित होऊन त्यांनी गावे, म्हणून प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकास त्या कामी त्यानं नेमलं स्तोत्र गाण्यासाठी. आणि 22वं वचन सांगते की ते हे स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले. समोर रणभूमी आहे, कल्पना करू शकतो, मोठ्या संख्येनं विरोधी सैन्य त्या ठिकाणी पसरलेलं आहे, आम्ही कल्पना करू शकतो. मोठी शस्त्रसामग्री त्यांच्या जवळ आहे, धिप्पाड वीर त्यांच्या जवळ आहे, मोठमोठ्यानं ते तुताऱ्या वाजवत आहेत, मोठमोठ्यानं ते आव्हान देत आहेत. आणि हे लोक यांच्याजवळ काही सामर्थ्य नाही, जगिक सामर्थ्य कुठले यांच्याजवळ दिसत नाही, मोठं सैन्य दिसत नाही, जरी बघितलं मोठी शस्त्र दिसत नाही, तर समोरचं सैन्य पाहतो आणि यांची परिस्थिती पाहतो, गलित गात्र आहे. परंतु तरी सुद्धा यांच्या चेहऱ्यावर त्या ठिकाणी आत्मविश्वास झळकत असलेला पाहायला मिळतो, त्यांच्या चेहऱ्यावर तेज झळकत असलेला आम्हाला पाहायला मिळतं. खंबीरपणे पाय रोवून उभे असलेले हे लोक आम्हाला पाहायला मिळतात. आणि ते युद्ध करत आहेत कशा पद्धतीनं,
शस्त्रांचा खणखणाट नाही, तलवारींचं खणखणाट नाही, अश्वांचं ओरडणं नाही. या ठिकाणी युद्ध करत आहेत. हे लोक देवाचं गौरव करत, देवाची स्तोत्रे गात युद्ध करत आहेत. आणि युद्धाचा शेवट त्या ठिकाणी आम्ही पाहतो. जो समोर शत्रू आहे, 24वे वचन असं सांगतं, त्या समुदायाकडे दृष्टी, यहुदी लोकांनी त्या समुदायाकडे दृष्टी फेकली तेव्हा चोकडे जमिनीवर प्रेतेच प्रेते पडलेत, कोणी निभावला नाही असे त्यांना दिसून आले. संपूर्ण विध्वंस त्यांचा होऊन गेलेला आहे. आणि मग बहुत धन, वस्त्रे व मौल्यवान अलंकार त्यास मिळाले. ते त्यांनी इतके काढून घेतले की त्यास ते वाहून नेता येणार. लूट एवढी होती की 3 दिवसपर्यंत हे लोक लूट करत होते. प्रियानो, म्युझिकनं, गीत गाऊन कुठलं युद्ध तुम्ही लढल्याला बघितलं आहे का? परंतु मला सांगू द्या, या ठिकाणी भजन गाणं म्हणजे केवळ गीत गाणं एवढा त्याचा अर्थ नाही. या ठिकाणी स्तोत्रे गाणे म्हणजे केवळ गीत गाणं एवढा त्याचा अर्थ नाही. या ठिकाणी स्तोत्रे गाणी आणि गीत गाणी याचा अर्थ हाच आहे की संपूर्ण परिस्थितीमध्ये जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत या लोकांनी आपलं लक्ष एकाच गोष्टीवर केंद्रित केलेलं आहे, आणि ते म्हणजे स्वर्गीय परमेश्वरावर. आणि म्हणून ते आपल्या गीताद्वारे त्या देवाची भक्ती करत आहेत, आपल्या गीताद्वारे त्याची आराधना करत आहेत, आपल्या गीताद्वारे त्याचं स्तवन करत आहेत, आपल्या गीताद्वारे ते त्याची महिमा वर्णत आहेत. जोपर्यंत संकट निघून जात नाही, जोपर्यंत शत्रूचा पूर्णपणे नाश होत नाही, तोपर्यंत त्यांनी आपलं लक्ष इकडे किंवा इकडे होऊ दिलेलं नाही. आणि मग युद्ध लढण्याची एक नवीन रणनीती यहोशाफाट आम्हाला शिकवतो. देवावर विश्वास ठेवण्याद्वारे, विश्वासात खंबीरपणे उभे राहण्याद्वारे, येणाऱ्या संकटाचा सामना करण्याद्वारे आणि परमेश्वराचं स्तवन करण्याद्वारे, परमेश्वराचं गौरव करण्याद्वारे, कितीही मोठं युद्ध असू दे, कितीही मोठा शत्रू असू दे, तो आम्हाला पराभूत करू शकत नाही. त्याच्या छातीवर पाय रोवून उभा राहण्याचं सामर्थ्य आम्हाला देवाचं स्तवन देतं. कारण त्यावेळेस आम्ही आमचं लक्ष पूर्णपणे देवावर केंद्रित केलेलं असतं आणि देवाचं लक्ष आम्ही पूर्णपणे आमच्याकडं आकृष्ट करून घेतलेलं असतं. आणि प्रियानो, मला तुम्हाला सांगू दे की जीवनामध्ये कुठलंही मोठं संकट तुमच्यावर येऊ दे, शत्रू तुमची निवड करेल, युद्ध तुमची निवड करेल, परंतु त्या ठिकाणी तुम्ही आणि मी घाबरून जाण्याची गरज नाही. ज्याप्रमाणे यहोशाफाट युद्ध लढला त्या पद्धतीने ज्यावेळेस आम्ही युद्ध लढतो, युद्धाचं स्वरूप जाणतो, योग्य रणनीती आखतो, सामर्थ्यासाठी, मदतीसाठी, जे स्वतःच कुमकुवत लोक आहेत, जे पापाच्या बंधनामध्ये अडकून पडलेले लोक आहेत, ज्यांचं स्वतःचं सामर्थ्य या पृथ्वीपुरतं मर्यादित आहे, त्यांच्या मागे न लागता आम्हाला सामर्थ्य पुरवणारा, आम्हाला या ठिकाणी वसवणारा, आम्हाला अभिवचन देणारा परमेश्वर, त्याच्यावर ज्यावेळेस आम्ही आमचं लक्ष केंद्रित करतो, त्याच्या आज्ञेप्रमाणे वागतो, त्याच्या आज्ञेप्रमाणे धैर्यानं संकटाचा सामना करतो, त्याच्या आज्ञेप्रमाणे प्रत्येक संकटामध्ये खंबीरपणे पाय रोवून विश्वासामध्ये उभा राहतो आणि आमचं लक्ष केवळ त्याच्यावर केंद्रित करतो आणि त्याची महिमा गातो, मला तुम्हाला सांगू द्या, लक्षावधी येतील. परंतु तुमच्या आणि माझ्या शरीराला, तुमच्या आणि माझ्या जीवाला कोणी त्या ठिकाणी स्पर्श करू शकणार नाही. कारण तुमच्या आणि माझ्या वतीने युद्ध लढणारा परमेश्वर आमचा देव त्या ठिकाणी आहे. हे युद्ध परमेश्वराचं आहे आणि परमेश्वराचं युद्ध परमेश्वराला लढू द्या. बऱ्याचशा वेळेस परमेश्वराचं युद्ध आम्ही लढण्याचा प्रयत्न करतो आणि पराभव हातामध्ये येतो. कारण परमेश्वराचं युद्ध हे परमेश्वराच्या मार्गानेच लढणं जाण्याची आवश्यकता आहे. परमेश्वराचं कार्य परमेश्वराच्या मार्गाने, परमेश्वराच्या योजनेप्रमाणेच होण्याची आवश्यकता आहे. ज्यावेळेस आम्ही स्वतःच्या अकलेने हे काम करण्याचा प्रयत्न करू, स्वतःच्या बुद्धीनं काम करण्याचा प्रयत्न करू, त्या ठिकाणी आशीर्वाद नसेल, तर त्या ठिकाणी केवळ अपयश आणि निराशाच असेल. परंतु या लोकांनी परमेश्वरावर भार ठेवला आणि परमेश्वराचं युद्ध परमेश्वराच्या हातामध्ये सोपवलं आणि परमेश्वराच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्या युद्धामध्ये ते वाटचाल करू लागले. परमेश्वराने यांचं जीवन आशीर्वादित केलं. 26वे वचन सांगतं, 4थ्या दिवशी ते बराका, ज्या आशीर्वाद नावाच्या खोऱ्यात एकवट झाले, तेथे त्यांनी परमेश्वराचा धन्यवाद केला. त्या स्थळाचे नाव बराका खोरे असे आजवर पडले. आज सुद्धा त्या खोऱ्याला आशीर्वादाचं खोरं म्हणून ओळखलं जातं. कारण परमेश्वरानं यहोशाफाट आणि यहूदाचं जीवन त्या ठिकाणी आशीर्वादित केलेलं आहे. आणि मग ते आनंदाने परत गेलेले आम्हाला पाहायला मिळतात. परंतु ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली, अकस्मात आलेलं संकट होतं, त्याच्यापेक्षा खूप मोठा शत्रू होता. सुरुवात केली त्यावेळेस त्या ठिकाणी पराभवाची छाया होती. सुरुवात केली त्यावेळेस त्या ठिकाणी निराशा होती.
सुरुवात केली त्यावेळेस त्या ठिकाणी मनामध्ये भय होतं. पण तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस आम्ही शेवटाकडे आलेलो आहोत तर यहोशाफाटाच्या जीवनातून आम्ही शिकतो की ज्यावेळेस तो योग्य ती रणनीती आखतो त्या ठिकाणी आता जो शत्रू होता, जो स्वतःपेक्षा खूप मोठा सामर्थ्यवान वाटत होता, त्याचा पूर्णपणे विध्वंस झालेला आहे. कोणीही शिल्लक राहिलेलं नाही. जी पराभवाची छाया होती ती निघून गेलेली आहे आणि त्या ठिकाणी आता विजयाचा आनंद त्या ठिकाणी असलेला आम्हाला पाहायला मिळतो. ज्या ठिकाणी भीती होती, आता वचन आम्हाला सांगतं की ती भीती निघून गेली. आणि 30वं वचन आम्हाला असं सांगतं, 29वं 30वं वचन, याची भीती निघून गेली आणि जे आजूबाजूचे लोक होते त्यांच्यामध्ये याच्या देवाचा भय निर्माण झालेला आहे, धाक निर्माण झालेला आहे. प्रियानो, तुमचा आणि माझा देवाचा सामर्थ्यशाली देव आहे. आणि ज्या ठिकाणी निराशा होती त्या ठिकाणी आता आशा आहे, त्या ठिकाणी आशीर्वाद आहे. आणि आशीर्वाद असा आहे की भरभरून आशीर्वाद दिला. असं म्हटलं जातं की 3 दिवस ते सगळे लूटगोळा करत होते. आणि म्हणून प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या की रोज जगामध्ये एक नवीन संकट येत आहे आणि आम्हाला वाटतं हे संकट आमच्यापेक्षा खूपच मोठं आहे. आम्हाला वाटतं की आमचं सामर्थ्य कमकुवत आहे. आम्हाला वाटतं की याच्यासमोर आम्ही टिकाव धरू शकणार नाही. होय, खरोखरच टिकाव धरू शकणार नाही जर तुम्ही आणि मी स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवतो किंवा जगिक सामर्थ्याकडे धावतो तर. पण मला तुम्हाला सांगू दे, ज्यावेळेस आम्ही हे देवाचं युद्ध देवाच्या हातामध्ये नेऊन ठेवतो आणि मग देवाच्या इच्छेप्रमाणे त्याचा सामना करण्यासाठी आम्ही बाहेर पडतो खंबीरपणे, मला तुम्हाला सांगू दे, यहोशाफाटाप्रमाणे परमेश्वर तुमचं आणि माझं जीवन आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर करो आणि तुमचं आणि माझं प्रत्येकाचं जीवन तो आशीर्वादित करो.